गुजरातमधील अहमदाबाद शहरात एक मोठा विमान अपघात घडला। एअर इंडियाचं AI-171 हे विमान लंडनकडे जाण्यासाठी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेत होतं। हे विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच तांत्रिक बिघाडामुळे कोसळलं। हा अपघात मेघानी नगर परिसरात घडला। या परिसरातील BJ मेडिकल कॉलेज येथे हे विमान कोसळलं। त्यामुळे या कॉलेजमध्ये मेसमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तसेच अनेक जण जखमी असल्याची देखील शक्यता आहे। हा भाग लोकवस्तीचा असल्यामुळे या परिसरातील अनेक नागरिकही या अपघातात मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे। दुर्दैवाची गोष्ट अशी की या विमानाने प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांचा म्हणजेच 242 प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाला। या विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते। यामध्ये 169 भारतीय आणि 53 ब्रिटिश नागरिकांचा समावेश होता। अपघात होण्यापूर्वी विमानातील वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजेच ATC ला मे डे हा संदेश पाठवला होता। त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की हा मे डे कॉल म्हणजे नेमकं काय असतो। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की मे डे कॉल म्हणजे काय। मे डे हा शब्द विमान वाहतुकीमध्ये वापरला जाणारा एक आंतरराष्ट्रीय आपत्कालीन सिग्नल आहे। तो वापरण्यामागचा उद्देश म्हणजे ATC किंवा आजूबाजूच्या इतर विमानांना हे कळवणं की या क्षणी विमान मोठ्या संकटात आहे आणि तातडीची मदत आवश्यक आहे। मे डे हा शब्द फ्रेंच भाषेतील मेडर या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ होतो मला मदत करा। जेव्हा एखाद्या वैमानिकाला इंजिन फेल झालं, तांत्रिक बिघाड झाला, विमानात आग लागली किंवा एखादी वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली, अशा गंभीर प्रसंगी तो रेडिओवरून 3 वेळा मेडे 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 असा संदेश प्रसारित करतो। यानंतर ATC त्याला प्राथमिकता देते आणि शक्य तितक्या लवकर आपत्कालीन लँडिंग किंवा मदतीचं नियोजन करतं। AI-171 या फ्लाइटचंही असंच झालं। टेक ऑफ नंतर काहीच वेळात विमानात तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि वैमानिकाने रेडिओवरून मेडे कॉल दिला। मात्र या कॉल नंतर काही सेकंदातच विमानाचा संपर्क तुटला आणि ते कोसळलं। DGCA म्हणजे नागरी उड्डाण महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार पायलटचा कॉल मिळाल्यावर लगेचच सर्व यंत्रणांना अलर्ट करण्यात आलं होतं। पण अपघात इतका वेगाने घडला की कोणतीही मदत पोहोचू शकली नाही। अशा वेळी वैमानिकाचं प्रशिक्षण, विमानाच्या देखभालीची शिस्त आणि संपूर्ण विमान वाहतूक यंत्रणेतील गतिशीलता खूप महत्त्वाची ठरते। भारतामध्ये याआधीही अनेक मोठ्या विमान अपघातांनी अशाच गंभीर चुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। याच अहमदाबाद विमानतळावर 1988 साली देखील इंडियन एअरलाइन्सचं एक विमान कोसळलं होतं। त्या दुर्घटनेत 135 लोकांचा मृत्यू झाला होता। मे डे कॉल हा एक अंतिम इशारा असतो, एक अशी मागणी जी वेळेत स्वीकारली नाही तर संपूर्ण आकाश हादरून जातं। प्रत्येक अशा दुर्घटनेनंतर तपास होतात, निष्कर्ष निघतात, नियम कडक होतात, पण प्रश्न राहतोच की हे सगळं घडण्याआधी आपण सावध का राहत नाही। AI-171च्या दुर्घटनेने पुन्हा एकदा आपल्याला हे दाखवून दिलं की आकाशात सुरक्षिततेचं गणित हे अत्यंत नाजूक आहे। मे डे हा केवळ एक शब्द नाही, तो एका जीवाचा शेवटचा श्वास असतो। या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राइब करा। धन्यवाद।